आहे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. महत्त्वाची बातमी, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा UAPA काय आहे? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की बेकायदेशीर संघटनेचे सदस्यत्व हे बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा UAPA 1967 च्या कठोर तरतुदींनुसार गुन्हा ठरवण्यासाठी पुरेसे आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा UAPA बद्दल UAPA 1967 मध्ये लागू करण्यात आला. जर एखादी संस्था विशिष्ट प्रकारच्या कारवायामध्ये गुंतलेली असेल तर ती बेकायदेशीर संघटना म्हणून नियुक्त करण्यासाठी व्याख्या आणि नियम देते. बेकायदेशीर क्रियाकलाप म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेली कोणतीही कृती, शब्द, बोलले किंवा लिखित किंवा चिन्हे किंवा दृश्यमान प्रतिनिधित्वाद्वारे ज्याचा हेतू आहे किंवा दाव्याचे समर्थन करणे, बंदी आणणे. भारताच्या प्रदेशाचा काही भाग किंवा भारताच्या प्रदेशाचा काही भाग संघापासून वेगळे करणे किंवा जे कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या गटाला अशा प्रकारची मर्यादा किंवा अलिप्तता आणण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामध्ये भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला अस्वीकृत, प्रश्न, अडथळा आणणे किंवा व्यत्यय आणण्याचा हेतू असलेल्या आणि भारताविरुद्ध असंतोष निर्माण करणाऱ्या किंवा निर्माण करण्याचा हेतू असलेल्या कारवाया समावेश आहे. 2004 मध्ये UAPA मध्ये सुधारणा करण्यात आली आणि दहशतवादी कारवाया त्याच्या कक्षेत आणण्यात आल्या, ज्या अंतर्गत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह 34 संघटनांवर बंदी घालण्यात आली. कायद्याअंतर्गत केंद्रीय सरकार एखाद्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त करू शकते जर ते दहशतवादी कृत्ये करतात किंवा त्यात सहभागी होतात, दहशतवादाची तयारी, दहशतवादाला प्रोत्साहन देते, अन्यथा दहशतवादात सामील आहे. 2019 च्या दुरुस्तीने गृह मंत्रालयाला व्यक्तींना दहशतवादी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार दिला. हा कायदा संपूर्ण भारतामध्ये विस्तारित आहे. हे परदेशात असलेल्या भारतातील नागरिकांना, भारत सरकारच्या सेवेत असलेल्या व्यक्ती आणि भारतात नोंदणीकृत जहाजे आणि विमानावरील व्यक्तींना देखील लागू होते. पुढील बातमी, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी मुद्रा कर्ज काय आहेत? केंद्र सरकारने नुकतेच संयुक्त उत्तरदायित्व गटातील सूक्ष्म उद्योगांना दिलेली मुद्रा कर्ज सूक्ष्म युनिट्ससाठी क्रेडिट गॅरंटी फंडासाठी पात्र केली आहे. मुद्रा कर्जाबद्दल, मुद्रा कर्ज प्रधानमंत्री मुद्रा योजना PMMY अंतर्गत दिले जाते. 2015 मध्ये PMMY लाँच करण्यात आले होते, ज्याच्या उद्देशाने लघु उद्योगांचा विस्तार आणि यश मिळवण्यात मदत होते. योजनेंतर्गत सहाय्य हे बिगर शेती लघु सूक्ष्म उद्योगांना 10 अभावांपर्यंत कर्ज देते. कर्जाचा उद्देश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, विद्यमान वाढविण्यासाठी किंवा कार्यरत भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसाय विस्ताराच्या हेतूंसाठी ही कर्जे PMMY अंतर्गत मुद्रा कर्ज म्हणून वर्गीकृत आहेत. पात्रता, उत्पादन, प्रक्रिया, व्यापार किंवा सेवा क्षेत्र यासारख्या बिगरशेती क्षेत्रातील उत्पादक क्रियाकलापांसाठी व्यवसाय योजना असलेला कोणताही भारतीय नागरिक. ही कर्जे कमर्शियल बँका RRB, स्मॉल फायनान्स बँक MFI आणि NBFC द्वारे दिली जातात. कर्जाचे प्रकार, शिशु 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज कव्हर करणे, किशोर 50,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कव्हरिंग, तरुण 5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कव्हरिंग. पुढील बातमी, चलनविषयक धोरण समिती MPC म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने अलीकडेच जाहीर केले की त्यांचे दर निर्धारण पॅनल, चलनविषयक धोरण समिती MPC पुढील आर्थिक वर्षात FY 24 6 वेळा भेटेल. चलनविषयक धोरण समिती MPC बद्दल, MPC साठी वैधानिक आणि संस्थात्मक फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934, RBI कायदा मध्ये वित्त कायदा 2016 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित RBI कायदा 1934 च्या कलम 4.5 ZETTABYT अंतर्गत केंद्र सरकारला 6 सदस्यीय MPC स्थापन करण्याचा अधिकार आहे. कार्य, MPC वर निर्दिष्ट लक्ष्य पातळीमध्ये चलनवाढ रोखण्यासाठी आवश्यक बेंचमार्क पॉलिसी रेट, रेपो रेट निश्चित करण्याचे काम सोपवले जाते. रचना, MPC चे 6 सदस्य असतील. RBI गव्हर्नर, अध्यक्ष, चलनविषयक धोरणाचे प्रभारी RBI डेप्युटी गव्हर्नर, RBI बोर्डाने नामनिर्देशित केलेला एक अधिकारी आणि उर्वरित 3 सदस्य भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील. बाह्य सदस्य 4 वर्षांच्या कालावधीसाठी पद धारण करतात. सभेसाठी कोरम 4 सदस्यांचा असेल, ज्यापैकी किमान एक राज्यपाल असेल आणि त्याच्या अनुपस्थितीत डेप्युटी गव्हर्नर, जो MPCचा सदस्य असेल. MPC बहुमताच्या आधारे निर्णय घेते.
टाय झाल्यास आरबीआय गव्हर्नरला दुसरे किंवा निर्णायक मत असेल. एमपीसीचा निर्णय आरबीआयवर बंधनकारक असेल. पुढील बातमी. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार सपा, भारत आणि संयुक्त अरब अमिराती यूएई सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या सपा पुनरावलोकनासाठी तयारी करत आहेत, ज्यामध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रमुख पोर्टल्सच्या एकत्रीकरणाच्या दिशेने चर्चा होऊ शकते. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार सपा बद्दल हा एक प्रकारचा मुक्त व्यापार करार आहे, ज्यामध्ये सेवा आणि गुंतवणूक आणि आर्थिक भागीदारीच्या इतर क्षेत्रांवरील वाटाघाटी समाविष्ट आहेत. सपा व्यापाराच्या नियामक पैलूकडे देखील लक्ष देते आणि नियामक समस्यांचा समावेश असलेल्या कराराचा समावेश करते. व्यापार करारांचे प्रकार काय आहेत? मुक्त व्यापार करार हा एक करार आहे ज्यामध्ये 2 किंवा अधिक देश भागीदार देशाला प्राधान्य, व्यापार अटी, टॅरिफ सवलत इत्यादी प्रदान करण्यास सहमत आहेत. येथे उत्पादने आणि सेवांची नकारात्मक यादी ठेवली जाते, ज्यावर एफटीएच्या अटी लागू होत नाहीत. प्राधान्य व्यापार करार यामध्ये 2 किंवा अधिक भागीदार विशिष्ट उत्पादनांना प्रवेशाचा प्राधान्य अधिकार देतात. हे मान्य संख्येच्या टॅरिफ लाईनवरील शुल्क कमी करून केले जाते. भारताने अफगाणिस्तानसोबत पीटीए करार केला. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार हा एफटीएपेक्षा अधिक व्यापक आहे. सीईसीए देखील व्यापाराच्या नियामक पैलूकडे लक्ष देते. सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार सीका साधारणपणे व्यापार दर आणि टीक्यूआर दरांवरील वाटाघाटी समाविष्ट करते. हे सपासारखे व्यापक नाही. भारताने मलेशियासोबत सीकावर स्वाक्षरी केली आहे. फ्रेमवर्क करार हे प्रामुख्याने व्यापार भागीदारांमधील संभाव्य कराराच्या अभिमुखतेची व्याप्ती आणि तरतुदी परिभाषित करते. हे चर्चेच्या काही नवीन क्षेत्रांची तरतूद करते आणि भविष्यातील उदारीकरणासाठी कालावधी निश्चित करते. भारताने यापूर्वी आसियान, जपान इत्यादींसोबत फ्रेमवर्क करार केले आहेत. पुढील बातमी. लार्ज व्हेइकल मार्क 3 LVM3 अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो LVM3 किंवा GSLV-MK3 ने भारती समर्थित वनवेबचे 36 उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात टाकले आहेत. लॉन्च व्हेइकल मार्क 3 LVM3 बद्दल हे पूर्वी जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल GSLV मार्क II म्हणून ओळखले जात होते. अलीकडेच 36 उपग्रहांचे प्रक्षेपण हे भारतातील सर्वात वजनदार रॉकेट LVM3 चे 6वे प्रक्षेपण होते. नेटवर्क ॲक्सेस असोसिएट्स लिमिटेड वनवेबसाठी स्पेस PSU न्यू स्पेस इंडिया लिमिटेड NSIL ने हाती घेतलेली ही दुसरी समर्पित व्यावसायिक उपग्रह मोहीम होती. GSLV म्हणजे काय? जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट GTO 37,000 किलोमीटरमध्ये उपग्रह आणि इतर अवकाश वस्तूंचे प्रक्षेपण करण्यासाठी इस्रोद्वारे चालवले जाणारे हे 3 टप्प्याचे अंतराळ प्रक्षेपण वाहन आहे. या वाहनाचा तिसरा टप्पा क्रायोजेनिक इंजिन वापरतो, जो द्रवरूप ऑक्सिजन आणि हायड्रोजन इंधन म्हणून वापरतो. कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. GSLV उपग्रहांना उच्च लंबवर्तुळाकार कक्षेत वितरित करते. GTO न्यू स्पेस इंडिया लिमिटेड NSIL म्हणजे काय? हे 2019 मध्ये स्थापन झालेले केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. अँट्री कॉर्पोरेशन लिमिटेड नंतर डिपार्टमेंट ऑफ स्पेस DOS ची दुसरी व्यावसायिक संस्था आहे, जी 1992 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची उत्पादने आणि सेवा बाजारात आणण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी PSLV अंतराळ यान प्रक्षेपक तयार करण्यासाठी तंत्रज्ञान उद्योगात हस्तांतरित करा. लहान उपग्रहांचे आउटसोर्स असेंब्ली आणि आगामी स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SSLV. इस्रो केंद्रे आणि DOS घटकांनी केलेल्या RD कामाचा व्यावसायिक फायदा घेण्यासाठी. पुढील बातमी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. अलीकडेच मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात SGNP 13 वर्षांनंतर वाघाच्या 4 पिल्लांचा जन्म झाला. त्यामुळे उद्यानातील वाघांची एकूण संख्या 10 झाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबद्दल हे महाराष्ट्र राज्यात स्थित आहे, जे पूर्वी बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जात होते. 2400 वर्षे जुनी कान्हेरी लेणी उद्यानाच्या आत असलेल्या खडकाळ चट्टानातून कोरलेली आहेत. वनस्पती कदंब, साग, करांज, शिशम आणि बाभूळ, जिजिफस, युफोर्बियास इत्यादी प्रजाती या राष्ट्रीय उद्यानात आढळतात. प्राणी चितळ, रिसस मॅकाक, बोनेट मॅकाक, ब्लॅक नेपर्ड, बंगाल टायगर ही कान्हेरी लेण्यांबद्दल महत्त्वाची माहिती. कान्हेरी लेणी हा लेण्यांचा समूह आणि खडक कापलेल्या स्मारकांचा समूह आहे, ज्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पश्चिमेकडील जंगलात बेसॉल्टच्या मोठ्या प्रमाणात कापलेल्या आहेत. कान्हेरी गुंफांमध्ये 110 पेक्षा जास्त वेगवेगळ्या खडक कट मोनोलिथिक उत्खननांचा समावेश आहे आणि देशातील सर्वात मोठ्या एकल उत्खननापैकी एक आहे.
हे उत्खनन प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हीनयान अवस्थेत करण्यात आले होते, परंतु त्यात महायान शैलीसंबंधी वास्तुकलेची अनेक उदाहरणे तसेच वज्रयान क्रमाची काही छपाई देखील आहेत. कानेरी हे नाव प्राकृतमधील कान्हागिरी वरून आले आहे आणि ते सातवाहन शासक वसिष्ठपुत्र पुलुमावीच्या नाशिक शिलालेखात आढळते. त्यामध्ये बौद्ध शिल्पे आणि रिलीफ कोरीवकाम, चित्रे आणि शिलालेख आहेत, जे सी. पहिले शतक ते 10व्या शतकातील आहेत. कान्हेरीचा सर्वात जुना संदर्भ 399 ते 411 सी. दरम्यान भारताला भेट दिलेल्या फा. हेंचा आहे. पुढील बातमी. हत्तींचे डीएनए प्रोफाइलिंग. अलीकडेच प्रोजेक्ट एलिफंटच्या 30 वर्षांच्या उत्सवाची घोषणा करताना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की देशातील 2675 बंदिस्त हत्तींपैकी 270ची डीएनए प्रोफाइलिंग पूर्ण झाली आहे. हत्तींच्या डीएनए प्रोफाइलिंगबद्दल. डीएनए प्रोफाइलिंग ऑगस्ट 2022 मध्ये वन अधिकाऱ्यांसाठी गत सूचना मोबाईल ॲप्लिकेशनसाठी सुरू करण्यात आले होते. डीएनए प्रोफाइलिंग ही प्रक्रिया आहे जिथे विशिष्ट डीएनए पॅटर्न, ज्याला प्रोफाइल म्हणतात, शरीराच्या ऊतींच्या नमुन्यातून मिळवले जाते. प्रोजेक्ट एलिफंट म्हणजे काय? 1992 मध्ये हत्तींचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे निवासस्थान आणि कॉरिडॉर सुधारण्यासाठी, मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र प्रायोजित योजना म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत आशियाई हत्तींच्या मुक्त लोकसंख्येसाठी राज्यांकडून वन्यजीव व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य दिले जाते. हत्ती प्रकल्प प्रामुख्याने 16 राज्यांमध्ये राबविण्यात येतो. आशियाई हत्तीची संवर्धन स्थिती IUCN धोक्यात. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अनुसूची I साइट्स परिशिष्ट I. पुढील बातमी. सी स्लग्स. अलीकडेच शास्त्रज्ञांनी विशाखापट्टणम किनाऱ्यावरील समुद्री स्लग्सच्या एका अद्वितीय प्रजातीचे दस्तऐवजीकरण केले आहे. सी स्लग्सबद्दल. समुद्री स्लग हे फिलम मोलुस्का आणि वर्ग गॅस्ट्रोपोडाचे आहेत. ते नग्न गोगलगायसारखे दिसतात, म्हणजे टरफले नसलेले. सी स्लग्स समुद्रात आढळतात आणि काही स्लग जमिनीवरही राहतात. विशाखापट्टणम किना यावर न्यूडिब्राज सी स्लग्सची एक अद्वितीय प्रजाती दस्तऐवजीकरण करण्यात आली. हे समुद्री स्लग मुबलक शिकार तळ असलेल्या ठिकाणी आढळतात, जे स्पंज, हायड्रॉइड्स आणि एकपेशी वनस्पतींपासून भिन्न असू शकतात. न्यूडिब्रँड सामान्यतः प्रवाळ खडकांमध्ये आढळतात आणि त्यांची उपस्थिती मजबूत कोरल परिसंस्थेचे महत्त्वपूर्ण सूचक आहे. ते मुख्यत्वे शैवाल खातात आणि जेव्हा शैवाल फुलतो तेव्हा ते मोठ्या संख्येने दिसतात. बहुतेक न्यूडिब्राज दिवसभर सक्रिय असतात, परंतु काही प्रजाती निशाचर देखील असतात. पुढील बातमी. प्रधानमंत्री वन धन विकास योजना. अलीकडेच केंद्रीय आदिवासी मंत्री यांनी लोकसभेत सांगितले की देशातील आदिवासी लोकांच्या उपजीविकेच्या क्रियाकलापांना पाठिंबा देण्यासाठी प्रधानमंत्री वन धन विकास योजना PMJVM अंतर्गत प्रति वन धन विकास केंद्र VDVK 15 लाख रुपये दिले गेले. प्रधानमंत्री वन धन विकास योजनेबद्दल. वन धन योजना हा आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि ट्रायफेडचा एक उपक्रम आहे. हे 14 एप्रिल 2018 रोजी लाँच केले गेले आणि आदिवासी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाद्वारे आदिवासींचे उत्पन्न सुधारण्याचा प्रयत्न करते. अंमलबजावणी. ही योजना केंद्रीय स्तरावर नोडल विभाग म्हणून आदिवासी कार्य मंत्रालयामार्फत आणि राष्ट्रीय स्तरावर नोडल एजन्सी म्हणून TRIFED मार्फत राबविण्यात येईल. राज्य स्तरावर MFP साठी राज्य नोडल एजन्सी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तळागाळातील योजनांच्या अंमलबजावणीत प्रमुख भूमिका बजावण्याची कल्पना केली आहे. स्थानिक पातळीवर केंद्रीय क्लस्टरमधील वनधन बचत गटांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या व्यवस्थापकीय समितीद्वारे एक SHG व्यवस्थापित करण्याचा प्रस्ताव आहे. एका सामान्य वनधन विकास केंद्रामध्ये 10 आदिवासी वनधन विकास स्वयंसहायता गट SHG असतात. प्रत्येकामध्ये 30 MFP गोळा करणारे किंवा आदिवासी हस्तकला कारागीर असतात, म्हणजेच प्रति केंद्र सुमारे 300 लाभार्थी असतात. या उपक्रमामुळे देशातील सुमारे 25 लाख आदिवासी जमावांना एक वर्धित उपजीविका मिळण्याची अपेक्षा आहे. पुढील बातमी. इंडेक्स प्रोव्हायडर म्हणजे काय? केंद्र सरकारने अलीकडेच बाजार निर्देशांक प्रदात्यांच्या पद्धतींचे नियमन करण्याची जबाबदारी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI वर टाकली आहे. इंडेक्स प्रोव्हायडरबद्दल. निर्देशांक प्रदाते अशा संस्था आहेत ज्या निर्देशांक तयार करतात आणि व्यवस्थापित करतात. निर्देशांक प्रदात्याच्या महत्त्वाच्या भूमिकेपैकी एक म्हणजे बाजारांचे वर्गीकरण आणि व्याख्या करणे, कारण त्यांचे निर्देशांक बाजार किंवा बाजाराचे प्रमाण दर्शवतात आणि त्या बाजार किंवा क्षेत्रासाठी कामगिरीचा बेंचमार्क प्रदान करतात. प्रत्येक निर्देशांकात कोणत्या सिक्युरिटीजचा समावेश करायचा, निर्देशांक कसे व्यवस्थापित केले जातील आणि कालांतराने त्या निर्देशांकातून सिक्युरिटीज कशा जोडल्या किंवा काढून टाकल्या जातील हे नियम ठरवण्याची जबाबदारी त्यांची आहे. स्टॉकचे वर्गीकरण कसे करता येईल हे देखील ते सहसा ठरवतात. उदा.
विशिष्ट स्टॉक हे हेल्थकेअर किंवा ऑइल आणि गॅस स्टॉक आहे किंवा तो विकसित किंवा उदयोन्मुख बाजार स्टॉक आहे. एक निर्देशांक गुंतवणूकदारांना आणि इतर भागधारकांना बाजाराचा स्नॅपशॉट मिळवू देतो. S&P डाउ जोन्स, MSCI आणि ब्लूमबर्ग या काही जागतिक स्तरावरील नामांकित संस्था आहेत ज्या निर्देशांक प्रदान करतात. भारतात हा उपक्रम सामान्यतः स्टॉक एक्सचेंजच्या उपकंपन्यांद्वारे केला जातो. NSE निर्देशांकांद्वारे निफ्टी 50 आणि S&P डाउ जोन्स इंडिसेस आणि BSE लाइट यांच्या उपक्रमाद्वारे प्रदान केलेले सेन्सेक्स हे भारतातील सर्वात प्रमुख निर्देशांक आहेत. पुढील बातमी. टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स काय आहेत? रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच शेजारील बेलारुसमध्ये टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स तैनात करणार असल्याचे सांगितले. टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्रांबद्दल. अण्वस्त्रे इतर शस्त्रांप्रमाणेच 2 प्रकारांमध्ये वर्गीकृत केली जाऊ शकतात, स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल. स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वेपन्स ते अण्वस्त्रांचा संदर्भ देतात ज्यांची मोठी उद्दिष्टे आहेत, जसे की शहरे नष्ट करणे किंवा मोठी लक्ष्ये, मोठ्या युद्धाची उद्दिष्टे लक्षात ठेवून. टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स TNWS ती अण्वस्त्रे आहेत जी युद्धभूमीवर विशिष्ट सामरिक फायद्यासाठी वापरली जातात. व्यापक विनाश आणि किरणोत्सर्गी पडझड न करता विशिष्ट क्षेत्रात शत्रूच्या लक्ष्यांचा नाश करण्याचा त्यांचा हेतू आहे. हे पारंपरिक शस्त्रास्त्रे असलेल्या हल्ल्याचा भाग म्हणून लढाईत वापरण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. ही शस्त्रे नौदल, हवाई किंवा भूदलाकडून विविध क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि गुरुत्वाकर्षण बॉम्बद्वारे वितरित केली जाऊ शकतात. ते अगदी सहजपणे एखाद्या भागात नेले जाऊ शकतात आणि विस्फोट केला जाऊ शकतो. टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स स्फोटक उत्पादन 1 किलोटन ते सुमारे 100 किलोटन पर्यंत असू शकते, तर सामरिक अण्वस्त्रांचे उत्पादन 1000 किलोटन पर्यंत असू शकते. टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्रांसाठी डिलिव्हरी सिस्टममध्ये देखील कमी श्रेणी असतात, विशेषतः 310 मैल 500 किलोमीटर अंतर्गत सामरिक अण्वस्त्रांच्या तुलनेत, जे विशेषतः खंड ओलांडण्यासाठी डिझाईन केलेले असतात. ते शस्त्रास्त्र नियंत्रण करारांमध्ये समाविष्ट असलेल्या अण्वस्त्रांची सर्वात कमी नियमित श्रेणी आहेत. TNW असलेले देश. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार 9 देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्रे आहेत. ते रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम, पाकिस्तान, भारत, इस्रायल आणि उत्तर कोरिया आहेत. रशियाकडे अंदाजे 2000 टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स आण्विक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. US कडे अंदाजे 200 टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स अणुबॉम्ब आहेत, त्यापैकी निम्मे युरोपमधील तळांवर आहेत. पुढील बातमी. ऑडी अल्टरम पार्टमचे तत्त्व काय आहे? सुप्रीम कोर्टाने अलीकडेच म्हटले आहे की ऑडी अल्टरम पार्टमची तत्त्वे बँक खात्यांचे फसवणूक खाती म्हणून वर्गीकरण करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात वाचले पाहिजेत. ऑडी अल्टरम पार्टमबद्दल. ऑडी अल्टरम पार्टमचा शाब्दिक अर्थ दुसरी बाजू ऐकणे असा आहे. हे सूचित करते की प्रत्येक पक्षाला सुनावणीची संधी मिळेल आणि केसमध्ये कोणीही ऐकले जाणार नाही. या सिद्धांतानुसार प्रत्येक पक्षाला बाजू मांडण्याची आणि त्याच्या केसचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्याची संधी मिळेल. हे दोन्ही पक्षांना निष्पक्ष सुनावणी आणि न्याय सुनिश्चित करते. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय जाहीर करता येणार नाही. या तत्त्वाचा उद्देश दोन्ही पक्षांना स्वतःचा बचाव करण्याची संधी देणे हा आहे. सिद्धांत ही नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाची मूलभूत संकल्पना आहे. या शिकवणीचे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहेत. सूचना. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रभावित पक्षाला प्रस्तावित कारवाईच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे आणि त्याचे स्पष्टीकरण मागितले पाहिजे. नोटीसमध्ये सुनावणीची वेळ, ठिकाण आणि तारीख, केसच्या अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे ते अधिकार क्षेत्र, आरोप आणि त्या व्यक्तीविरुद्ध प्रस्तावित कारवाई असणे आवश्यक आहे. नोटीस न देता दिलेला कोणताही आदेश नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे आणि तो निरर्थक आहे. सुनावणी. त्यावर प्रतिकूल परिणाम झालेल्या व्यक्तीला ऐकण्याची वाजवी संधी न देता प्राधिकरणाने दिलेला आदेश अवैध असेल आणि तो बाजूला ठेवला पाहिजे. पुरावा. हा एक महत्त्वाचा भाग आहे जो दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत न्यायालयासमोर योग्य रीतीने आणला जाणे आवश्यक आहे आणि न्यायालयीन किंवा अर्ध न्यायिक प्राधिकरणाने प्रकरणाप्रमाणेच सादर केलेल्या पुराव्यावर कार्य करणे आवश्यक आहे. उलट तपासणी. प्रत्येक व्यक्तीला इतर पक्षाने सादर केलेल्या पुराव्यावर विरोध करण्याचा किंवा आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. कायदेशीर प्रतिनिधित्व. प्रत्येक व्यक्तीला आपली बाजू ठामपणे मांडता येत नाही. अशा प्रकारे त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी विशेष कायदेशीर वकिलाकडून काही मदतीची आवश्यकता आहे. भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद आहे की प्रत्येक व्यक्तीला कायदेशीर सहाय्य मिळण्याचा अधिकार आहे. ऑडी अल्टेरम पार्टमच्या सिद्धांताला अपवाद. अपवाद या शब्दाचा अर्थ असा नाही की नैसर्गिक न्याय आणि निष्पक्ष खेळाची तत्त्वे असतीलच असे नाही. हे अपवाद फक्त त्या अटी दर्शवतात ज्यामध्ये काहीही अन्यायकारक होणार नाही,
जरी या कमालच्या काही अटी शिथिल केल्या तरीही अपवादांसाठी काही अटी आहेत: आणीबाणी, गुप्तता, अव्यवहार्यता, वैधानिक बहिष्कार, विधान कार्य. स्रोत: बँकांनी त्यांची खाती फसवणूक म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी कर्जदारांना सुनावणीची संधी दिली पाहिजे. सर्वोच्च न्यायालय. धन्यवाद. तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असाल. धन्यवाद.